मित्रांनो आता आपण टेस्ट नंबर 15 पाहूया। या टेस्ट नंबर 15 मध्ये पहिला क्वेश्चन असा आहे 141 which of the following compound is square planar and does not have any unpaired electrons? Which of the following compound has square planar and does not have any unpaired electrons? आता स्क्वेअर प्लेनर असण्यासाठी त्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं पाहिजे DsP2 आणि त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे। ऑप्शन ए आहे NiCO/4, ऑप्शन बी आहे NiH2O/6 2 पॉझिटिव्ह, ऑप्शन सी आहे NiCl/4 2 निगेटिव्ह आणि ऑप्शन डी आहे NiCN/4 2 निगेटिव्ह। आता हे जे कॉम्प्लेक्स आपण लिहिलेले आहे इथे, तर या कॉम्प्लेक्सेसमध्ये नॅचरली हा वाला जो कॉम्प्लेक्स आहे बी वाला हा कोऑर्डिनेशन नंबर 6 वाला आहे, त्याच्यामुळे हा तर ऑप्शन मधून गेलाच। तर आता पहिला वाला कॉम्प्लेक्स जो आहे तर तो त्याविषयी माहिती करू आपण। याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण केलं तर 3d8 आणि 4s2 आणि 4p0। आता हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, कोणता हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यामुळे नॅचरली लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होईल, म्हणजे हे इलेक्ट्रॉन पेअर्ड होतील, म्हणजे 3d10 होईल। 4s आणि 4p ह्या ऑर्बिटल अवेलेबल राहील, त्याच्यामुळे 4s आणि 4p अवेलेबल राहिल्यामुळे नॅचरली sp3 हायब्रिडायझेशन येईल पहिल्यामध्ये। त्यानंतर सी मध्ये बघा आता आपण, तर हा वीक फील्ड लिगँड्स आहे, म्हणजे हाय स्पिन कॉम्प्लेक्स करल। तर वीक फील्ड लिगँड जर असेल तर तो हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनवणार आहे, त्याच्यामुळे निकेल जर घेतला आपण डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे तुमचं 3d8 आणि 4s0 4p0 असं राहणार आहे। आता हे 3d मधले इलेक्ट्रॉन्स हे काही पेअर्ड करत नाही, कारण हे वीक फील्ड लिगँड्स असल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे नॅचरली 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे इलेक्ट्रॉन्स राहतील आणि 4s मध्ये आणि 4p वॅकंट असेल, त्याच्यामुळे नॅचरली हे 4s आणि 4p's भाग घेईल, 4s आणि 4p's भाग घेईल, त्याच्यामुळे इथेही हायब्रिडायझेशन कोणतं राहील sp3। आणि शेवटचा जो आहे तो आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स। इथे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स मध्ये निकेलचा हायब्रिडायझेशन निकेलचा ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, त्याच्यामुळे 3d8 4s0 आणि 4p0। पण इथे काय होते की हा जो सायनाइड लिगँड्स आहे हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असल्यामुळे नॅचरली इलेक्ट्रॉन काय होतात पेअर्ड होतात, आणि पेअर्ड झाल्यामुळे जे आपलं हायब्रिडायझेशन येणार आहे ते बघा आता, जसं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन आहे, पण सायनाइड हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन इथं पेअर्ड होईल, आणि पेअर्ड जर झाला तर नॅचरली इथे एक वॅकंट ऑर्बिटल अवेलेबल होईल आणि बाकीच्या पेअर्ड होऊन जातील। तर हे झाले तुमचे चारही पेअर्ड आणि एक वॅकंट ऑर्बिटल, एक s आणि या p मधल्या 2 ऑर्बिटल अवेलेबल होईल, त्यामुळे याचं हायब्रिडायझेशन येणार आहे DsP2 आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स। म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं आहे डी हे करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द कॉम्प्लेक्स आयन्स। या कॉम्प्लेक्स आयन्स मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स विचारलेले आहे। COF/6 ट्राय निगेटिव्ह इज ॲटॉमिक नंबर ऑफ 27। आता ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 4, ऑप्शन डी आहे 0। आता यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोबाल्ट घ्यावं लागेल। कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आहे, त्याच्यामुळे कोबाल्टचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d7 4s2 आणि 4p0 असं आहे। पण इथे कोबाल्ट कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, त्याच्यामुळे मी +3 ऑक्सिडेशन स्टेटचं जेव्हा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेईल तर यातले 3 इलेक्ट्रॉन्स निघून जातील, म्हणजे 3d6 होईल, 4s0 होईल आणि 4p0 होईल। आता हा जो लिगँड्स आहे F, हा F महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। तो कसा आहे वीक फील्ड लिगँड्स आहे, तो कसा आहे वीक फील्ड लिगँड्स आहे, आणि वीक फील्ड लिगँड्स असेल तर तो या d ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन पेअर्ड अप करणार नाही, आणि म्हणूनच या d ऑर्बिटल मध्ये जे 6 इलेक्ट्रॉन्स आहे ते आपण 1 2 3 4 5 आणि मग 6 असे भरल। त्याच्यानंतर 4s वॅकंटच राहील आणि 4p आपली वॅकंटच राहील। तर अशा प्रकारे हे होईल, आणि इकडली आपल्याला 4d ऑर्बिटल्स अवेलेबल करावं लागेल हायब्रिडायझेशनसाठी 4d ऑर्बिटल, त्याच्यामुळे याचं हायब्रिडायझेशन येणार आहे sp3d2 असं आउटर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक हायब्रिडायझेशन येणार आहे, आणि त्याच्यामुळे याच्यातले 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स राहतील। किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि म्हणून
4 अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे याचा करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे तुमचं सी, आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे सी. नेक्स्ट पहा, द अनपेड इलेक्ट्रॉन्स इन NiCO4 आर. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ऑप्शन ए मध्ये 0, ऑप्शन बी मध्ये 1, ऑप्शन सी मध्ये 3, ऑप्शन डी मध्ये 4. आता हा महत्त्वाचा आहे की जे पाहिलेला लिगँड्स आहे तो कोणता आहे ते महत्त्वाचं आहे, की इथे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. कोणता आहे हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळं निकेलचं आपल्याला माहिती आहे की इथे ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, आणि 0 असल्यामुळं नॅचरली 3D8 आणि 4s2 आणि 4p0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही डी ऑर्बिटलचा बॉक्स डायग्रामनुसार ड्रॉ करसाल तर हे जे डी ऑर्बिटल्स आहेत बघा आता, तर ह्या डी ऑर्बिटलमध्ये 1 2 3 4 आणि 5, त्यानंतर हे 6 7 8 असे इलेक्ट्रॉन्स असतील. 4s मध्ये वापस 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे, आणि 4p मध्ये वॅकंट आहेत तिन्ही ऑर्बिटल्स, बरोबर आहे. आता काय होईल की हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन्स इथं काय होईल पेअर्ड अप होऊन जाईल, आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असल्यामुळे लो स्पिन कॉम्प्लेक्स बनत असते. कसे बनतात लो स्पिन कॉम्प्लेक्सेस, म्हणजे इथे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स काय होतील पेअर्ड अप होतील, आणि नॅचरली याच्यामध्ये कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन येणार आहे DsP2 टाईपचं हायब्रिडायझेशन येईल, आणि म्हणून नॅचरली असं जर झालं तर DsP2 हायब्रिडायझेशन येते, म्हणून याचं स्क्वेअर प्लेनरही कॉम्प्लेक्स बनते, आणि इलेक्ट्रॉन्स काय होतात पेअर्ड अप होतात. आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे यामध्ये नंबर ऑफ काय विचारलं आहे आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन्स काय राहणार आहे 0, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ए. त्यानंतर नेक्स्ट पहा, CuNs3/4 डायपॉझिटिव्ह इज. ऑप्शन ए आहे टेट्राहेड्रल, ऑप्शन बी आहे स्क्वेअर प्लेनर, ऑप्शन सी आहे पिरॅमिडल, आणि ऑप्शन डी आहे ऑक्टाहेड्रल. आता सर्वात पहिल्यांदा हा काय आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, हे महत्त्वाचं आहे. काय आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, त्याच्यामुळे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस बनवण्याची टेंडन्सी ठेवेल. तर कॉपर इथे ऑक्सिडेशन स्टेट आहे कॉपरची +2, आणि कॉपरचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करतो म्हटलं तर 3D काय होणार आहे आता इथे, जसं आपण ओरिजिनल जर घेतलं असतं कॉपर ॲटमचं तर कॉपरचा ॲटमिक नंबर आहे 29, त्याच्यामुळं AR 3D10 काय आलं असतं 3D9 4s2 असं आलं असतं. आता याच्या डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये काय राहणार आहे 3D9 4s0 आणि 4p0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहिलं असतं, बरोबर आहे. आता बघा जेव्हा आपण याला सॉल्व करू तर याच्या 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ते बघून घ्या. तर हे थोडं बॉक्स डायग्राम वर लक्षात घ्या. 3D मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहे, 4s मध्ये काहीच नाही, आणि 4p मध्ये याच्या बघा लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. आता 9 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करतो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, एक अनपेड इलेक्ट्रॉन्स राहिला. आणि हा जो अमोनिया आहे हा आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स, आणि त्यामुळं एक इलेक्ट्रॉन्स इथे व्हॅकंट 4p मध्ये तो प्रमोट करेल, आणि 4p मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन प्रमोट केला एक तर नॅचरली एक व्हॅकंट डी ऑर्बिटल आता अवेलेबल होईल. काय होणार आहे एक व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल होईल, ठीक आहे. म्हणून 2 2 4 2 6 2 8 इथे राहील, आणि 9 अनपेड इलेक्ट्रॉन 4p मध्ये राहील 4s. म्हणून याचं हायब्रिडायझेशन काय येणार आहे DsP2 हायब्रिडायझेशन येईल या कॉम्प्लेक्सचं, DsP2 हायब्रिडायझेशन येईल पण एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल, आणि म्हणून हा कॉम्प्लेक्स कसा राहणार आहे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स, म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता आहे स्क्वेअर प्लेनर, ठीक आहे. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेक्टेड टू बी द पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस. यापैकी पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस कोणता आहे तो विचारला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेक्टेड टू बी द पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. ऑप्शन ए आहे NiH2O/4 टॉईस पॉझिटिव्ह, NiCO/4, त्याच्यानंतर ZnNS3/4 डायपॉझिटिव्ह, आणि कोबाल्ट NS3/6 ट्रायपॉझिटिव्ह. सर्वात पहिले तर हे लिगँड्स कोणता आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. हा लिगँड्स कोणता आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, आणि सर्वात पहिल्यांदा तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स तुम्ही फोकस करायचा आहे. जो हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे पॅरामॅग्नेटिक ते जनरली कोण करतात ते पाहू. आता आपण कोणातनी अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर तुम्ही जर इथे निकेलचा विचार केला पहिल्या ह्याच्यातला तर निकेल डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये आहे, आणि हे वीक फील्ड लिगँड्स आहे. कसं आहे हे
वीक फील्ड लिगँड्स आहे. तर बघा आता आपण इथं फोकस केलं तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर करतो म्हटलं तर AR 3D मध्ये किती येणार आहे, याच्या 8 येईल, 4s मध्ये 0 आणि 4p मध्ये 0. त्याच्यामुळे 3D जेव्हा तुम्ही ऑर्बिटल्स इथं ड्रॉ करसाल तर याच्यात 3D 5 ऑर्बिटल ड्रॉ करसाल, 1 2 3 4 आणि 5. 4s ड्रॉ करा आणि 4p 3 ड्रॉ करा अशा प्रकारे. तर नॅचरली हे जेव्हा आपण ऑर्बिटल ड्रॉ करतो तर आता याच्यातनी इलेक्ट्रॉन जेव्हा डिस्ट्रीब्यूट करू आपण तर 3D मध्ये जे इलेक्ट्रॉन्स येतील ते 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स राहिले, पण हा वीक फील्ड लिगँड्स असल्यामुळं हे पेअरिंग करणार नाही आणि म्हणून याचं हायब्रिडायझेशन येईल, sp3 हायब्रिडायझेशन येईल आणि याच्यातनी 2 अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा पॅरामॅग्नेटिक राहील. आता हा वाला जो आहे याच्यातही 3D 8 आणि 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते, 4p0, पण हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स 3D मध्ये पेअर्ड होतात आणि 3D 10 असं होईल, 4s0 आणि 4p0. त्याच्यामुळं याच्यातही sp3 हायब्रिडायझेशन येते, बरोबर आहे, पण याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स राहत नाही, हे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स पेअर्ड होतात. इथेही 3d6 येते, काय येते, 3d6. कोबाल्ट जर घेतला आपण तर कोबाल्टचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केलं तर अर्गॉन ट्राय पॉझिटिव्ह स्टेटमध्ये, तर इथे काय येणार आहे 3d6 आणि 4s0 4p0. पण हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यामुळे हे सर्व इलेक्ट्रॉन्स काय होतील, पेअर्ड होतील. आणि झिंकचंही तसंच आहे. झिंकचा तर कोणताही कॉम्प्लेक्स जो असतो डायपॉझिटिव्हवाला तो डायमॅग्नेटिकच असतो, कारण झिंकचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये तर AR 3d10 आणि 4s0 आणि 4p0च असते, त्याच्यामुळे ऑर डी ऑर्बिटल्स आर फील्ड, त्याच्यामुळे याचा विषयच नाही, हा पॅरामॅग्नेटिक नाहीच आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता आहे, ए. भलेही मी आन्सर पहिले काढलं होतं, पण मी सर्वांचे एक्सप्लेनेशन समजावून सांगून राहिलो की तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं असते ते. त्यानंतर विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट, यापैकी इनकरेक्ट स्टेटमेंट कोणता आहे. ऑप्शन ए आहे NiCO/4 इज टेट्राहेड्रल अँड पॅरामॅग्नेटिक. ऑप्शन बी आहे NiCN/4 डायपॉझिटिव्ह स्क्वेअर प्लेनर अँड डायमॅग्नेटिक. ऑप्शन सी आहे NiCO4 इज टेट्राहेड्रल अँड डायमॅग्नेटिक. आणि ऑप्शन डी आहे NiCl4 डायनिगेटिव्ह टेट्राहेड्रल अँड पॅरामॅग्नेटिक. हे स्क्वेअर प्लेनर आपण पाहिलेलंच आहे, हा स्क्वेअर प्लेनर आहे आणि डायमॅग्नेटिकही आहे. हाही आत्ताच पाहिला आहे की टेट्राहेड्रल आहे, आत्ताच इथे आपण केस पाहिली की हे टेट्राहेड्रल येणार आहे आणि याचा डायमॅग्नेटिक नेचर येणार आहे. आणि हाही सुद्धा टेट्राहेड्रल आहे आणि पॅरामॅग्नेटिक आहे. वरचा पाहू आपण, हा स्क्वेअर प्लेनर आहे. काय आहे, स्क्वेअर प्लेनर आहे. बघा ना इथं निकेलचं जिथं जी ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे तर 3d8, त्याच्यानंतर 4s2 आणि 4p0. आणि हा CO स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असल्यामुळं मी सांगितलं आहे की या 3D मध्ये सर्व इलेक्ट्रॉन्स काय होतील, आता पेअर्ड होतील. म्हणजेच हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे इकडे पेअर्ड होतील, म्हणजे 3d10 होईल, 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10. आणि 4s मध्ये आता वॅकंट राहील आणि 4p सुद्धा काय राहणार आहे, वॅकंट. त्याच्यामुळे याचं टेट्राहेड्रल आहे टेट्राहेड्रल आहे हा, बरोबर आहे. पण sp3 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे टेट्राहेड्रल आहे, पण तो पॅरामॅग्नेटिक नाही आहे. पॅरामॅग्नेटिक असण्यासाठी अनपेड इलेक्ट्रॉन्स पाहिजे, पण इथं नो अनपेड इलेक्ट्रॉन्स, इथं कॉम्प्लेक्समध्ये नो अनपेड इलेक्ट्रॉन्स, इथे अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही आहे आणि त्याच्यामुळे हा डायमॅग्नेटिक आहे. म्हणून याचे इनकरेक्ट स्टेटमेंट ए आहे. बाकीचे सारे स्टेटमेंट करेक्ट आहे, तुम्ही सॉल्व करून पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट पहा, कन्सिडर द H2O इज अ वीक फील्ड लिगँड्स, द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स विचारलेलं आहे, विल बी. ऑप्शन ए आहे 3, ऑप्शन बी आहे 5, ऑप्शन सी आहे 2, ऑप्शन डी आहे 4. आता सर्वात पहिल्यांदा Mn चे ऑक्सिडेशन स्टेट इथे +2 आहे, ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि मॅग्नीज जो आहे तो 3d5 4s0 आणि 4p0 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता हे 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होतील, सरळ सरळ अनपेडच राहतील, कारण याच्यातला जो लिगँड्स आहे तो कसा आहे, वीक फील्ड लिगँड्स आहे. त्याच्यामुळे 3D मध्ये 5च राहतील, 4s तर वॅकंटच आहे आणि 4p ही वॅकंट आहे आणि आपल्याला इकडे 4d ऑर्बिटल्स अवेलेबल होईल अशा प्रकारे. आणि म्हणून याचा हायब्रिडायझेशन येईल, sp3d2 टाईपचा हायब्रिडायझेशन येईल, हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनवल आणि 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स राहील. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, तुमचं 5 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पहा, इन विच
देअर इज अ आउटर ऑर्बिटल हायब्रिडायझेशन. यामध्ये कोणाचं आउटर ऑर्बिटल हायब्रिडायझेशन असेल? हाई स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, हाई स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, हाई स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे आणि हाई स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल तर काय करतात? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस तयार करतात, आउटर नाही करत. पण इथे एक केस आहे, पहिल्या नंबरची केस जे आहे तुम्ही बघा इथे, झिंक हा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनू शकत नाही, कारण त्याची ऑर्बिटलच काय ऑलरेडी कम्प्लिटली फील्ड आहे. आणि म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d10 4s0 आणि 4p0 आहे. ऑलरेडी डी ऑर्बिटल कम्प्लीट असल्यामुळं हे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस तयार करू शकत नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ऑलरेडी हे 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10 असे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत. आणि त्याच्यामुळे हे इथं अनपेड इलेक्ट्रॉन्सच नाही आहे. आणि अनपेड इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे एक 4s आणि 4p ऑर्बिटलच तो भाग घेईल, आउटरच ऑर्बिटल भाग घेईल. आणि म्हणून हे आउटर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलं. आणि त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ए. हे इनर ऑर्बिटल दाखवतील, कारण हे लिगँडचंच सांगते की हे स्ट्रॉंग फील्ड आहे, पेअर्ड अप होतील. स्ट्रॉंग फील्ड आहे त्याच्यामुळं पेअर होईलच, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे त्याच्यामुळं पेअर्ड इलेक्ट्रॉन्स होतील. त्याच्यामुळे तुम्हाला लिगँड मी पहिले सांगितलं आहे, पहिले ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की तो लिगँड्स कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. विच ऑफ द कॉम्प्लेक्स इज स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर. यापैकी कोणत्या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर हे स्क्वेअर प्लेनर असेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता मी सर्वात पहिलं कॉम्प्लेक्स काढलं होतं, याचाही ऑक्सिडेशन स्टेट काय म्हटलं होतं? 0. आता इथे तुम्ही पटकन सांगायचं आहे की ही कोणता लिगँड्स आहे? स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. त्याच्यामुळं 3D मध्ये सर्वात पहिल्यांदा तर आपण ॲक्च्युअल लिहू 3D 0चं असेल तर अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 4p0. पण हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथे गेल्यामुळे हे पेअर्ड होतील 3d10 4s0 आणि 4p0. त्याच्यामुळे s आणि p ऑर्बिटल अवेलेबल आहे, त्याच्यामुळे हायब्रिडायझेशन कोणतं राहील? sp. त्याच्यामुळं हा तर राहणारच नाही. त्यानंतर निकेल ट्रायक्लोराइड डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये आहे, हा वीक फील्ड लिगँड्स आहे. आणि अशा असल्यामुळं आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे 3d8 4s0 आणि 4p0. आता हे डी ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन पेअर्ड अप करणार नाही. सरळ गोष्ट आहे की हे पेअर्ड अप करणार नाही, म्हणजे 2 2 4 2 6 1 7 आणि 1 8 असे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ॲज इट इज राहील, पेअर्ड होणार नाही. क्लोरीन हा वीक फील्ड लिगँड्स असल्यामुळं तुमच्या फटाफट लक्षात आलं पाहिजे आता आपण सॉल्व्ह केल्यानंतर. त्याच्यामुळे हे सरळ ह्या दोनच ऑर्बिटल आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनवाल आणि म्हणून याचं हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3. इथेही तसंच आहे, हे वीक फील्ड लिगँड्स आहे तर त्याच्यामुळे हाही कोणता कॉम्प्लेक्स बनवणार आहे? sp3. आता राहिला आपला हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. कसा आहे? हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. बघा सर्वात महत्त्वाचं आहे की कॉपर डायपॉझिटिव्ह जो आहे, तर कॉपर डायपॉझिटिव्हमध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स तुमचं डायपॉझिटिव्ह आहे. आणि डायपॉझिटिव्ह असल्यामुळं नॅचरली हा डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये जेव्हा राहील तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये काय राहणार आहे? 3d9 4s0 आणि 4p0. पण होते काय, तुमच्या लक्षात आलं असेल इथे की हा जो 3D ऑर्बिटल आहे या 3D मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा कॉन्सन्ट्रेशन कॉम्प्लेक्सवर लक्ष द्या. 2 2 4 2 6 2 8 आणि एक अनपेड 9. आणि 4s मध्ये काहीच नाही आहे आणि 4p मध्येही एकही अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 3d9. आता जेव्हा हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, अमोनिया हा कसा आहे? स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. त्याच्यामुळं हा एक इलेक्ट्रॉन्स इकडे तो ट्रान्सफर करल आणि नॅचरली आपल्याला एक डी ऑर्बिटल तो काय करल? अवेलेबल करल. 4s एक अवेलेबल असेल आणि 4p मधल्या 2 अवेलेबल असेल. म्हणजे हे 2 हे 2 4 हे 2 6 आणि 2 8 आणि जो इलेक्ट्रॉन्स होता तो इथे चालला जाईल. त्याच्यामुळे एक डी आणि एक s आणि 2p अवेलेबल होईल, म्हणून dsp2 हायब्रिडायझेशन तयार होईल. म्हणून हा वाला कॉम्प्लेक्स जो आहे तो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस रिप्रेझेंट द एक्झाम्पल ऑफ dsp2 हायब्रिडायझेशन. यापैकी कोणता जो आहे त्याचं हायब्रिडायझेशन dsp2 आहे. आतापर्यंत हे तुम्ही पाहिलं आहे की हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, बरोबर आहे. ह्याही स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. त्याच्यामुळे हे कोणते ऑर्बिटल? इनर ऑर्बिटल हे वीक फील्ड आहे. कसं आहे? वीक फील्ड. आणि वीक फील्ड लिगँड आता सरळच इथे आहे, हे हेक्साडेंटेड असल्यामुळे हे 2 तर कॅन्सलच आहे. बस आता आपल्याला या 2वर कॉन्सन्ट्रेट करणं आहे की dsp2 हायब्रिडायझेशन आहेत का म्हणून.
तर इथे तुमचा हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे आणि हाही स्ट्रॉंग फील्ड लिगँड्सच आहे सायनाइड. सायनाइडचं कसं आहे स्ट्रॉंग फील्ड. मग आता या दोघांमध्ये मी आत्ताच सांगितलं आहे की झिंक असा आहे की त्याच्यापाशी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d10 आहे, 4s 0 आहे आणि 4p 0 आहे. त्याच्यामुळे तो डी ऑर्बिटल अवेलेबल्स नाही, त्याच्यामुळे तो आउटर ऑर्बिटलच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेल. हे sp3 राहणार आहे. म्हणजे नॅचरली आपला आन्सर कोणतं राहणार आहे बी. आणि याचं हायब्रिडायझेशन तुम्ही जर काढलं तर आपण आतापर्यंत बरेचदा काढलं तर DsP2 हायब्रिडायझेशन येईल. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे तुमचं बी. थोडे हे क्वेश्चन्स लिगँडच्या स्ट्रेंथवर महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो तेव्हा 3D सिरीज आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. त्याचा नंबरच, त्या नंबरचा जो इलेक्ट्रॉन्स आहे ते त्याच्यात डी ऑर्बिटलमध्ये तेवढे इलेक्ट्रॉन्स असतात. जसं स्कॅन्डियम असेल तर 1, टिटॅनियम असेल तर 2, या प्रकारे. थँक्यू.